स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर हात वर हात वर हात वर हात स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर हात जोडून म्हणे द्रुपदी तो विश्वामित्राची हात जोडणे म्हणे द्रुपदी तो विश्वामित्रासी आज जानकी अर्पियली दशरथ पुत्रासी आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी आनंदाने भरले स्वयंवर झाले सीतेचे 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 चला संयोजक हे आता लग्न झालं ना जेवू घाला लागन या आरतीची तयारी करा रामाची आरती होईल त्यानंतर संत गगनगिरी महाराजांची आरती होईल आज पुन्हा एक योग आला आरतीच्या मान्यवरांची नावं मी वाचतो त्यांनी इकडे स्टेजवरती या सन्मान्य महेशजी वागचौरे आणि वसुधाताई माननीय निलेशजी चव्हाण साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती योगेशजी गुंजाळ आणि त्यांच्या सौभाग्यवती सौभाग्यवती रोशनीताई आणि गगनशेठ थोरात दर्शनभाऊ सरोदे आणि त्यांच्या सौभाग्यवती सौभाग्यवती सारिकाताई आणि तुषारशेठ शिंदे सौभाग्यवती चंद्रकलाताई आणि दत्तात्रय शेठ गडगे सौभाग्यवती सौरभभाऊ कासार आणि त्यांच्या सौभाग्यवती त्याचबरोबर गुंजाळवाडीमधील श्री नरेंद्र संभाजी गुंजाळ श्री अमोल विलास गुंजाळ जोडीनं या श्री सुभाष शंकरराव गुंजाळ श्री मच्छिंद्र रामचंद्र रहाणे श्री सोमनाथ गेनू जगताप श्री नामदेव धोंडीबा गुंजाळ श्री पोपटनाथा गुंजाळ श्री संजय पंढरीनाथ गुंजाळ श्री सुनील सूर्यभान मस्के श्री रमेश केरू ताजने आणि श्री विशाल शरद ढोले सगळ्या भाविक भक्तांना विनंती आहे आजचा हा सुंदर दिवस कथेचा समारोपण या ठिकाणी होतोय उद्याची थोडक्यात रूपरेषा एक सांगतो 7:30 वाजता ज्ञानेश्वरी पारायण उद्या 11 वाजता खूप सुंदर व्याख्यान आणि मातृपितृ पूजन सोहळा आपण आयोजित केला आहे तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते इंद्रजित काका देशमुख यांचं खूप सुंदर व्याख्यान होणार आहे तर सगळ्यांनी उद्या सकाळी बरोबर 11:15 वाजता उपस्थित राहावं त्यानंतर 3:30 वाजता महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त विशाल महाराज खोले आणि पुन्हा संध्याकाळी कथा उद्या संत दर्शन परमपूज्य आत्मामलिक माऊली जंगलीदास महाराज कोकमठाण यांचं आहे गुंजाळवाडीतील सर्व जोड्या ज्या आल्यात त्या उजव्या बाजूनं स्टेजच्या डाव्या बाजूनं उभ्या राहा आरतीचे मानकरी सोडून बाकीच्या सगळ्यांनी स्टेजच्या खालून आरती करा गुंजाळवाडीमधील जोडी डाव्या बाजूने उभ्या राहा सगळ्या ओम जय जानकी राधा प्रभु जय